आता एकदम कडक ऊन पडलेलं आहे. ह्या आहेत आमच्या गाई, ज्या की आता एकदम भारी बसलेल्या आहे. आणि तिकडं हौशा आपला बसलेला आहे, आणि ही त्याची मम्मी आहे आणि ही त्याची मावशी आहे. तर ही बघा कशी बसली आहे. जर टाटकलंय तर ती मी ती काढती. त्याचबरोबर इकडे बगळे बघा, बघू शकता तुम्ही बगळे. म्हणजे वातावरण एकदम भारी आहे, कडक ऊन पडलेलं आहे. तर मी तुम्हाला आत्ताच हौशाची मम्मी दाखवली ना, तर तिने मला मारलं आणि भरपूर असं लागलंय, मला दुखतंय. म्हणजे वरती वरती लागले, रक्त वगैरे काही निघालं नाही पण लागलं मला. तर ती शक्यतो मारत नाही, पण काय माहिती आज काय झालं, तर ती डायरेक्ट माझ्यावर धावली आणि मला मारलं तिने. तर मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत. आज बघ रडावा असं झालंय आता मला. तर तिने मला लई जोरात मारला यार, दुखतंय. फोन पण धरू द्यायला नाही. असा फोन होता ना माझ्या हातात, तर तिने नेमकं तेच मारलं. तिला असं वाटलं की मी तिला मारती बुवा, म्हणून तिने मला मारलं. तर असं सगळं होऊन गेलं. तर जाऊ द्या, काय करू शकतोय आपण, एवढं काही लागलेलं नाहीये. तर तुम्ही इथं बघू शकता की हे आमचं वावर आहे. ऊन पडलेलं आहे, खूप जास्त ढग पण आलेली आहे, वारं खूप जास्त चालू आहे. तर तुम्ही आवाज ऐकू शकता. आणि आमचं सगळ्यात मोठं लिंबाचं झाड आहे, ते बघू शकता तुम्ही केवढं मोठं आहे. आणि खाली बघा, हे गवत बघा तुम्ही, गवत किती छान दिसतंय. ही बाबूळ आहे आणि त्या बाबळीला किती छान पिवळे पिवळे फुलं आलेले, तर तुम्ही बघू शकता. तर आमच्याकडे असं म्हणतात की नाकात पुळी झाल्यानंतर या फुलांचा वास घेतल्यावर आहे ना, ती पुळी चालली जाती. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे फुलं आहेत हे. मला याचा वास खूप जास्त आवडतो, खूप छान वास असतो त्याचा. आणि त्याला खूप जास्त फुलं आलेले. आणि शेजारीच हे चंदनाचे झाड आहे. आमच्या वावरात चंदनाचे पण खूप जास्त झाड आहेत. असं सगळं आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे सगळं आमचंच वावर आहे. सध्या तिथं खूप जास्त गवत झालेलं आहे. तर आम्हाला इथं शेवगा लावायचा आहे, तर मी तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ शेअर करल, शेवगा लावायचा. त्यानंतर ही आहे आमची सांबोर, जिला बोर आल्यानंतर पण मी व्हिडिओ शेअर करल.